रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. शेळीपालनामध्ये जसं शेळ्या माझावर येण्याची अडचण आहे तसंच शेळी माझावर येऊन बोकडाकडून भरली तरी सुद्धा शेळीचं 6-6 महिने दूध कमी होत नाही, 4-4, 5-5 महिने. त्यामुळं शेळी उलटते. मोठी जनावरं जी 6-6 महिने, 7-7 महिने, 8-8 महिने, अगदी 9-9 महिने दूध देते. तर ह्या शेळ्या 2 महिन्यामध्ये आठवण्यासाठी, म्हणजे 2 महिन्यानंतर आटल्याच पाहिजे. त्या 2.5 महिन्यानंतर तर शेळी पूर्णपणे आटली पाहिजे. आणि मोठी जनावर जी आहे ती ठीक आहे, 7 महिन्यापर्यंत दूध तुम्ही काढू शकता. पर 8वा महिना लागला की 8वा म्हणजे दुधापासून 8वा ध्यानात आलं का तुमच्या? तर दूध 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये पूर्णतः तिचं बंद झालं पाहिजे. तरीही काही जर्सी किंवा काही म्हशी अशा आहेत की अगदी येईपर्यंत दूध देतात, किंवा शेळ्या 4 महिने झालं तरी दूध देतात. आलं का लक्षात? मग 5व्या महिन्यामध्ये ह्याचा परिणाम काय होतो ते सांगतो मी तुम्हाला. जर इथं रेस्ट नाही मिळाली तर पुढच्या व्याताला दूध मोठ्या जनावराचं 1-2 लिटरने निश्चितच कमी होतं. अगदी 3-4 लिटरपर्यंत दूध कमी देतात पुढच्या व्याताला. आणि शेळी तर वेल्या दूधच निघत नाही अशी स्थिती होते. म्हणजे जास्त दिवस बऱ्याच जणांच्या ह्या तक्रारी की सर काय करावं, या गोष्टीला काय करावं. तर साधा सोपा मी विलास सांगतोय. काही करू नका. शेळी गाब गेली असं तुमच्या लक्षात आलं की शेळी आपोआप किंवा जनावर आपोआप आटण्याच्या मार्गावर जातात. परंतु बिटल शेळी असेल किंवा समजा दुसऱ्या जातीची शेळी असेल तर त्या शेळ्या अगदी 4 महिन्यापर्यंत दूध देतात. आणि पुन्हा पुढच्या वेळेला असा प्रॉब्लेम येतो की दूध नाही काढलं, दूध जर ते शेळ्यांचं नाही काढलं, आता काशेत दूध आल्यानंतर काढावं लागतं, नाही जर काढलं तर सरासरी तक्रार आहे सर्वांची की बिटलच्या शेळीची कास एक स्तन मोठं आणि एक स्तन छोटं असं सर होतं. त्याच्यामुळे ह्याच्यावरती काहीतरी विलास सांगा असं बऱ्याच जणांनी. साधा सोपा विलास आहे, त्याला काळजी करू नका. हे होतं का ते अगोदर जाणून घेत जावं. नुसतं सर आम्हाला वांग्याची भाजी खायची आहे म्हणून वांग नुसतं जर तव्यात टाकलं, ध्यानात आलं का? वांग्याची भाजी तयार होत नाही, त्याच्यापासून भरीत तयार होतं. ध्यानात आलं का तुमच्या? बासतं ते करपतं. त्याच्यामुळे डायरेक्ट उपाय तुम्हाला, हे शिक्षणासाठी एज्युकेशनल चॅनल आहेत माझे. हे फक्त तुम्हीच उपचार करणारेच पाहतात असं नाहीये. हे बरेच लोक असे आहेत की जे लोक आपल्याकडे ज्ञान असावं म्हणून ऐकतात. शिक्षण देत असतो मी याच्यामधून. आणि काही काहींना ते आवडत नाही, मग उगाच पल्ला लावला सर. ज्यांना पल्ला वाटतो त्यांनी स्किप करा सरळ व्हिडिओ, बघायची आवश्यकता नाही. ध्यानात आलं का? ही माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. हे का होतं तर लक्षात ठेवा, मेंदूमध्ये एक पिच्युटरी ग्लँड आहे. त्या पिच्युटरी ग्लँडकडून हार्मोन प्रोलॅक्टिन हा सिक्रेट केला जातो. आणि प्रोलॅक्टिन हार्मोन जोपर्यंत लेवल त्याची सिक्रिशन हे आहे तोपर्यंत ती शेळी किंवा ते जनावर दूध देत राहणारच. आता हा प्रॉब्लेम मनुष्यामध्येही येतो, अशा कमेंट्स आलेले आहेत. लक्षात ठेवा की म्हणजे मनुष्यामध्ये हा प्रॉब्लेम प्रेग्नंट नसतानाच आहे. ध्यानात आलं का तुमच्या? प्रेग्नंट नाही, काही नाही, तरी सुद्धा अगदी पुरुषामध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम आहे. ध्यानात ठेवा की सर स्तनातून दूध येतं, तर किंवा लहान मुलाच्याही स्तनातून दूध येण्याचा हा प्रॉब्लेम आहे. तर ह्याच्यावरती इथं अगोदर शेळ्यांसाठी सांगतो, या जनावरांसाठी सांगतो, मग त्यासाठी दुसऱ्या एखाद्या चॅनलवरती व्हिडिओ असेल तो पहा तुम्ही. तर पहिली महत्वाची गोष्ट की तिला जो तुम्ही मेथी घास घालताय त्यालाच लसूण घास म्हणतात. तो लसूण घास त्या शेळीचा 1 आठवडा पूर्णपणे बंद झाला पाहिजे. लक्ष द्या या गोष्टी मी काय काय म्हणतोय ते. तो लसूण घास
एक आठवडा त्या म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला त्याचं दूध बंद करायचं आहे, शेळी तर गाभण आहे हे खात्री झाल्यानंतर तुम्हाला दूध कमी करायचं आहे, त्याची पिल्लं वगैरे विकून टाकले तरी बी शेळ्या दूध देतात, म्हणून हा उपाय सांगतोय, लक्षात ठेवा. तर लसूण घास अजिबात शेळीला घालायचं नाही. आणि त्या आठवड्यात तिला दररोज सकाळी एक काय करायचं, एक केळ, दररोज तिला एक केळ चारायचं. तिनं एक केळ दररोज सकाळी खाल्लंच पाहिजे, एक किती 5-7 दिवस. आणि सायंकाळी काय करायचं, एक बटाटा जो आहे तो एक बटाटा बारीक किसायचा, मिक्सरमध्ये त्याचा रस काढायचा आणि मिक्सरमध्ये रस काढून तो रस तिला 1-2-3 दिवस पाजायचा. अतिशय नसेल हे करायचं, नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय तुम्हाला, 2-4 उपाय मी सांगतोय. समजा तुमच्याकडे बटाटा नसेल तर तुम्ही पालकाची भाजी तर सर्वांनाच माहीत आहे, पालकाची भाजी सायंकाळी 2-3 पानाचा रस काढायचा आणि तो रस तिला पाजायचा. हेही जमत नसेल, लक्षात ठेवा, तर आपली मुगाची डाळ आहे, ही मुगाची डाळ लक्षात ठेवा, उकळवायची, तिचा अर्क पूर्णपणे काढायचा आणि तो तिला पाजायचा. हे जे पदार्थ मी सांगितले, हे जे तुम्हाला सगळे पदार्थ सांगितले, प्रोलॅक्टिन सिक्रिशन कशामुळे होतं, तर हे कंट्रोल कसं केलं जातं किंवा ह्याचं प्रमाण कमी कसं केलं जातं, तर बी कॉम्प्लेक्स म्हणजे जेवढी व्हिटॅमिन बी आहे त्यातलं B6 व्हिटॅमिन जे आहे ते व्हिटॅमिन जर तुम्ही त्याला दिलं तर हा प्रोलॅक्टिन हार्मोन हा कमी होतो. आणि हा प्रोलॅक्टिन हार्मोन कमी झाला की ते जनावर दुधाचं आपोआप कमी येतं. अतिशय साधे सोपे विलाज मी सांगितले. आता इथे मांसाहार केला तरी सुद्धा चालतो, परंतु तो मांसाहार शेळ्यासनी शाकाहारी आहेत त्याच्यामुळे त्यांना मांसाहार चालू शकत नाही, लक्षात ठेवा. मनुष्याला ज्या वेळेला मी व्हिडिओ सांगेन त्याच्यासाठी त्यावेळेला त्या उपायामध्ये म्हणजे काही पुरुषांच्या बाबतीत स्त्रियांच्या बाबतीत हे असं घडतं, स्तन आपोआप मोठे डेव्हलप होतात. तर अशा मुलांनी लहानपणापासूनच काय करणं किंवा स्त्रियांनी काय करायची आवश्यकता आहे ते दुसऱ्या चॅनलवरती दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो. हा साधा सोपा उपाय तुम्ही करा, तुम्हाला निश्चित अगदी नॅचरली तुम्हाला परिणाम दिसून येईल. कोणत्याही प्रकारचं इंजेक्शन द्यायची आवश्यकता नाही. ओके, झालेली सेवा तुम्हा सर्व शेळीपालक, गायपालक, म्हैसपालन करणारे सर्वांच्या चरणी अर्पण. सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल.